मी जाऊन मोठ्या साहेबांना भेटेन, तिथूनही काही नाही झालं तर गृहमंत्र्यांना जाऊन भेटेन, पण मी ड्युटी जॉईन करणार म्हणजे करणारच. गप मंजू, मंजू थांब. मंजू आण तोरच इकडं. शेवटी तुझ्या हट्टापुढे आमचं काही चालणारच नाही ना. आणि जे ऐकेल ती मंजू कुठे ना. ठीक आहे, करतो तुझी सुट्टी रद्द. पण एक लक्षात ठेव, हे सगळं मी मनापासून करत नाहीये. अजिबात पटलेलं नाही मला हे. आणि हे बघ, आता ड्युटी जॉईन करशील ना तर उत्साहाच्या भरात, धाडस दाखवण्याच्या नादात आमचं टेन्शन वाढवू नको. हा प्लीज, तेवढी काळजी घे स्वतःची. कर ड्युटी जॉईन तू. थँक्यू सर. ठीक आहे. बघितलंस माया, तू मंजूचा इतका रागराग करतेस, पण आज तीच मंजू सत्याला सोडवण्यासाठी एकटी खिंड लढवते. सत्याच्या प्रेमाखातर तिनं तिच्या तब्येतीचा, तिच्या जखमेचाही विचार केला नाही. मला खात्री आहे मंजू सत्याला सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. खरं तर मंजू आहे म्हणून मला सत्याची अजिबात काळजी वाटत नाही. ती आकाश पाताळ एक करेल, पण सत्याला सोडवेलच आणि त्या मुकादमाला हुडकून काढेलच. बघतो. होय पप्पा, मला मंजू वहिनींची लय खात्री आहे. त्या सत्याला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार. मागच्या टाइमला अमृता त्यांची बहीण असून सुद्धा तिला अटक केली होती आणि नंतर निर्दोष सुद्धा सिद्ध केलं होतं. खरंय सवे तुझं. माया, तू मंजूचा कितीही रागराग कर, पण लाखात एक बायको मिळाली माझ्या लेकाला. मंजू आपल्या घरची सून आहे हे आपलं नशीब समज. तुला कितीही सांगून हे पटणार नाही. खरं तर तुला सगळं कळतंय, पण वळत नाही. हो चित्तरकार, तुम्हाला लय पुळ का ना त्या नेबळचा नाही. तिला तुमच्या नजरेतनं उतरवली ना तर नाव सांगणार नाही माया सुर्वे म्हणून. मम्मी, खरंच त्याने सत्या भाऊजींना सोडून आणलं मग? बघून तरी तसंच वाटत होतं बघा त्यांच्याकडं. वय वय सपना वहिनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. आता ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेत कशी हिरोईन होती ते बघाच. ये कवे